नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन-एक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत. तब्बल 1865 रिक्त पदांची मोठी भरती युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत घेण्यात येत आहे. त्यामध्ये महाराष्ट्राकरिता 196 रिक्त जागा दिलेल्या आहेत. महिला आणि पुरुष दोघेही इथे अर्ज करू शकतील. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. फक्त एक लेखी परीक्षा घेऊन या पदासाठी तुमची निवड केल्या जाणार आहे. त्यामुळे या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता. परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या पदासाठी ही भरती होत आहे, त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा आहे, अशी संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यामुळे कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या एन-एक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न, आपली समस्या विचारू शकता. आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी आपण युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो आहोत, ज्यामध्ये शिका उमेदवार या पदाची ही पदभरती तब्बल 1865 जागांसाठी या ठिकाणी होत आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला बघू शकता वॅकेन्सी बाबत माहिती इथे दिलेली आहे. तर 1865 ऑल ओव्हर इंडियामध्ये या ठिकाणी जागा भरल्या जात आहे. तर महाराष्ट्रामध्ये या पदाच्या 196 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर महाराष्ट्रामधून तुम्ही अर्ज इथे सादर करत असाल तर 196 जागेसाठी या ठिकाणी तुम्ही अर्ज सादर करू शकता. 29 एप्रिल 2026 पासून या पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. तर 19 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर या पदाची जी काही एक्झाम या ठिकाणी होणार आहे त्याची तारीख सुद्धा इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे या जाहिरातीमध्ये या भरतीबाबतचे वेळापत्रक सुरुवातीलाच इथे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तर जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित असतील त्यांनी संपूर्ण पदभरतीची माहिती दिलेल्या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी घ्यायचे आहे किंवा या जाहिरातीच्या माध्यमातून या ठिकाणी घ्यायचे आहे. तर या जाहिरातीची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ही जाहिरात तुम्ही या ठिकाणी प्राप्त करू शकता. त्यानंतर या ठिकाणी स्टेट वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज किती वॅकेन्सी आहे, त्यानंतर वयाची अट काय लागणार आहे, शिक्षण पात्रता काय असणार आहे, ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग पिरियड किती असणार आहे, स्टायपंड तुम्हाला किती मिळणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारचा आहे, फीज किती लागणार आहे, याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती घेण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही. सुरुवातीला बघा मित्रांनो, या ठिकाणी स्टेट वाईज वॅकेन्सी इथे दिलेली आहे. त्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये वॅकेन्सी आहे, कोणकोणत्या राज्यामध्ये किती जागा आहे आणि त्यानुसार कॅटेगरी वाईज किती वॅकेन्सी आहे याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी दिलेली आहे. तर आपण महाराष्ट्रामधून या ठिकाणी अर्ज इथे सादर करत आहोत. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये या पदाच्या 196 जागा दिलेल्या आहेत. तर कॅटेगरी वाईज या ठिकाणी वॅकेन्सी तुम्ही बघून त्यानुसार कॅटेगरीमध्ये अर्ज इथे सादर करू शकता. तर या ठिकाणी बघा, उमेदवारांकरता काही सूचना आहे, त्या सर्व सूचना वाचून तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया कशा प्रकारच्या या ठिकाणी असणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर उमेदवार हा भारताचा नागरिक या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानंतर वयाची अट जी आहे मित्रांनो ती मिनिमम 20 वर्ष असणार आहे. तर मॅक्सिमम वयाची अट 28 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे. अप्पर एज लिमिट उमेदवारांकरता एज रिलॅक्शन इथे लागू केल्या गेलेलं आहे. त्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब करता 5 वर्ष, तर अदर बॅकवर्ड क्लास यांच्याकरता 3 वर्षाचं एज रिलॅक्शन इथे लागू असणार आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन कशा प्रकारचं इथे लागणार आहे, तर ज्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट डिग्री कंप्लीट केलेली आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. आणि जी काही डिग्री आहे ती डिग्री या ठिकाणी 4 वर्षापेक्षा या ठिकाणी जास्त नसावी. यामध्ये बघू शकता तारीख सुद्धा इथे देण्यात आलेली आहे, 1 एप्रिल 2022च्या अगोदरची ती ग्रॅज्युएशनची मार्कशीट या ठिकाणी नसावी अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कमीत कमी या ठिकाणी तुमचं जे एज्युकेशनल झालेलं आहे ग्रॅज्युएशनचं ते 4 वर्षापेक्षा या ठिकाणी जास्त नसावं. तर अशा प्रकारे काही टिप्स आणि सूचना इथे देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारचं या ठिकाणी होणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता एक तुमची ऑनलाईन टेस्ट ऑब्जेक्टिव्ह टाईपची या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. त्यामध्ये या ठिकाणी बघू शकता 5 विषय या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. 100 प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारला जाणार आहे. 100 गुणांची ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे. तर सिलेबस कशा प्रकारचा या ठिकाणी असणार आहे त्या ठिकाणी बघू शकता. जनरल अवेअरनेस, इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह रिझनिंग ॲप्टिट्यूड, कम्प्युटर अँड सब्जेक्ट नॉलेज आणि युनियन बँक ऑफ इंडिया प्रोडक्ट अँड सर्व्हिस असा विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर या दिलेल्या विषयानुसार तुमची या ठिकाणी 100
प्रश्नांची 100 गुणांची ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे. त्याकरता कोणतंही निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी दिलं गेलेलं नाही. 60 मिनिटाचा टायमिंग तुम्हाला या परीक्षेकरता इथे असणार आहे. तर अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस तुमचं ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. त्यानंतर प्रोफिशियन्सी टेस्टमध्ये तुमची जी काही लोकल लँग्वेज असेल स्टेट वाईज त्यानुसार तुमची या ठिकाणी एक प्रोफिशियन्सी टेस्टसुद्धा या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तर आपण महाराष्ट्रामधून या ठिकाणी अर्ज करत आहोत. तर आपली मराठी लँग्वेजवर या ठिकाणी प्रोफिशियन्सी टेस्ट हे नॉर्मल पद्धतीने या ठिकाणी घेणार आहे. तर महत्त्वाची म्हणलं तर तुमची एक जी लेखी परीक्षा या ठिकाणी होणार तीच या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट अप्रेंटिसशिप ड्युरेशन ट्रेनिंग पिरियड कितीचा असणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे बघू शकता. तर 1 वर्षाचा तुमचा ट्रेनिंग पिरियड या ठिकाणी असणार आहे. त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला स्टायपंड आणि बेनिफिट कशा प्रकारचं या ठिकाणी असणार आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे. तर रुरल आणि सेमी अर्बन करता 15,000 रुपये स्टायपंड, अर्बन करता 18,000, तर मेट्रो सिटी लेवल असणाऱ्या उमेदवारांकरता 20,000 रुपये या ठिकाणी स्टायपंड असणार आहे. त्यानंतर जे काही अलाउन्सेस बेनिफिट असणार आहे ते शासकीय नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता काही असाइनमेंट सर्टिफिकेट्स, कंडक्ट डिसिप्लिन याची माहिती इथे दिलेली आहे. तर ही माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर काही टर्म अँड कंडिशन आहे या शिका उमेदवारी पदाबाबत त्यासुद्धा माहिती या ठिकाणी तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर या पदासाठी कशाप्रकारे अर्ज इथे करायचा आहे तर याची माहिती ते बघा. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज इथे सादर करायचा आहे. युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. त्यामध्ये आपली कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायची आहे. कोणकोणती कागदपत्रे कोणकोणत्या साईजमध्ये या ठिकाणी लागणार आहे त्याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी दिलेली आहे आणि ही माहिती तुम्ही जाहिरातीमधून घेऊन या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर या पदासाठी जी अप्लिकेशन फी लागणार आहे ती नॉन रिफंडेबल या ठिकाणी असणार आहे. तर कोणत्या कॅटेगरीतील उमेदवारांकरता किती फी असणार आहे त्याची माहिती इथे बघू शकता. जनरल ओबीसी मेल कॅटेगरीतील उमेदवारांकरता 944 रुपये फी असणार आहे. तर फिमेल कॅन्डिडेट जनरल ओबीसी करता 708, त्यानंतर SC ST करता 236, दिव्यांगासाठी 236, तर ट्रान्सजेंडरसाठी 236. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करताना या ठिकाणी भरावी लागणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण माहिती ऑनलाईन फी भरण्याबाबत, ऑनलाईन अर्ज करण्याबाबत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 19 मे 2026 या तारखेपर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे 1865 वॅकन्सी करता ही रिक्रुटमेंट शिका उमेदवारी या पदासाठी ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 196 जागांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या आहेत, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.